नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। गैरकृत्यांना चालना देण्यास कॉफी शॉपचा हातभार। जिल्हाधिकाऱ्यांनी 8 महिन्यापूर्वीच मत नोंदवून नियमावली जाहीर केली। कॅफे शॉपमध्ये तरुण विद्यार्थी, अल्पवयीन मुलं मुली यांचा वावर मोठ्या प्रमाणात होत असून त्याचे चालक हे त्यांना बसण्याकरिता कालावधीनुसार शुल्क आकारून गैरकृत्यांना चालना देण्याचं काम करतात। या ठिकाणी बालकांच्या बाबत लैंगिक चाळे देखील होत असल्याचं स्पष्ट मत नोंदवून जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व कॅफे चालकांना नियमावली काढून त्याचं पालन करण्याचे लेखी निर्देश दिले होते। मात्र दुर्दैवानं त्याची ठोस अंमलबजावणी करण्याचं काम संबंधित यंत्रणेकडून झालेलं नाही आहे। कॅफे शॉपमधील बैठक व्यवस्था व इतर बाबी पाहता गैरकृत्यांना चालना मिळते। व्यवसायाचे चालक हे त्यांना बसण्याकरिता म्हणून शुल्क आकारून गैरकृत्यास चालना देत आहेत। सदर शॉपमध्ये युवक युवती आणि अल्पवयीन मुलं मुली तास बसून अश्लील वर्तन करीत असल्याचं निदर्शनास आलंय। या ठिकाणी बालकांच्या बाबत लैंगिक चाळे देखील होत आहेत। कॅफे शॉपमध्ये येणारी मुलं आणि मुली अल्पवयीन असल्यानं त्यांना त्यांच्या वर्तनाबाबत फारशी समज नसते। त्यातूनच पुढे पोक्सो अंतर्गत प्रकार घडतात। त्यामुळे वेळप्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सदर व्यावसायिकांना कायद्याचं कोणतंही बंधन राहिलेलं नाही। ते कोणत्याही परवान्याअंतर्गत येत नसल्यानं त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येत नाही। त्यामुळे समाज जीवनात धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण होऊन सार्वजनिक शांततेत बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे। कॅफे शॉप संदर्भात नियमावली घालून देण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी विनंती केल्यानंतर तसेच त्याची पडताळणी केल्यानंतर माझी तशी खात्री झाल्याचंही जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांनी आदेशात नमूद केलं आहे। आदेशाची प्रत अंमलबजावणीसाठी पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार यांना पाठवण्यात आली होती। जिल्हा प्रशासनानं जाहीर केली नियमावली। कॅफे शॉपमधील बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत यावी अशी यंत्रणा बसवणे आवश्यक। आतील दरवाजे पारदर्शक असावेत जेणेकरून दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकांच्या सहज दृष्टीस पडावेत। बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना असावी। कॅफे शॉपमध्ये अंतर्गत बंदिस्त कंपार्टमेंट करण्यात येऊ नयेत। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।